मनसे आणि शिवसेनेकडून विजय मेळाव्याची तयारी जोरदार सुरू आहे। दोन्ही पक्षाच्या नेत्यांकडून वरळी डोमची पाहणी करण्यात आली आहे। आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव आपल्यासोबत जोडलेत। स्वप्नील, आपण पाहतोय या ठिकाणी मेळाव्याची जोरदार तयारी सुरू आहे। दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडून वरळी डोमची पाहणी करण्यात आली आहे। काय अधिकची माहिती? नक्कीच नीलम, वरळी डोम येथे विजय जल्लोष मेळावा पार पडणार आहे। काही तासच या ठिकाणी उरलेले आहेत। मात्र या मेळाव्याची तयारी आता या ठिकाणी आपण पाहतो वरळी डोम मध्ये सभस्थळी आहे। या ठिकाणी आसन व्यवस्था, व्यासपीठ, लाइटिंग सेटिंग, साऊंड सेटिंग सर्व प्रकारची या ठिकाणी तयारी सध्या सुरू असल्याचं पाहायला मिळतं। या इथे व्यासपीठ राहणार आहे, ज्या ठिकाणी ठाकरे बंधू एकत्र येणार आहेत आणि त्याच पुढे VIP एरिया राहणार आहे। मात्र या हॉलची जर कॅपॅसिटी बघितलं तर वरळी डोमची कॅपॅसिटी आहे 10,000 लोक या व्यासपीठावरती या ठिकाणी बसू शकतात, अशा प्रकारचा नियोजन असणार आहे। मात्र वरळी डोमची जर आपण एकूण आसन व्यवस्था 10,000ची पाहिली तर या 10,000च्या पेक्षाही जास्त काही कार्यकर्ते सुद्धा या ठिकाणी येऊ शकतात। त्यामुळे त्या दृष्टीने सुद्धा या ठिकाणी तयारी सुरू झालेली आहे। सध्या या ठिकाणी लाईट्स लावण्यात येत आहेत आणि पाहणी शिवसेना, ठाकरे गट आणि मनसेच्या नेत्यांकडून झालेली आहे। स्क्रीन्स लावण्यासंदर्भात सुद्धा सूचना देण्यात आलेल्या आहेत। या वरळी डोम परिसरामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात स्क्रीन्स लावण्यात येणार आहेत, जेणेकरून डोमच्या जे बाहेर नागरिक असतील त्यांना सुद्धा ठाकरे बंधूंचं जे मार्गदर्शन असणार आहे, हा मेळावा जो आहे तो प्रत्यक्षात पाहता येणार आहे। त्यामुळे एकूण 10,000 आसन व्यवस्था, त्यासोबत 500 पेक्षा जास्त वाहनांची पार्किंग या ठिकाणी उपलब्ध करण्यात आलेली आहे। आणि सध्या या वरळी डोमची जी वरची सिटिंग कॅपॅसिटी पाहतोय आपण, या डोम मधली वरची सिटिंग कॅपॅसिटी ही जवळपास 3,000ची आहे। आणि यानंतर ही जी खाली आसन व्यवस्थेसाठी खुर्च्या लावण्यात येणार आहेत, त्या सुद्धा आसन व्यवस्था वाढवण्यासाठी प्रयत्न मात्र राहणार आहेत। त्याचप्रमाणे वरळी डोम असेल, हाजी अली असेल, या ठिकाणच्या मोक्याच्या जागा आहेत ज्या ठिकाणी गर्दी होऊ शकते, अशा ठिकाणी सुद्धा स्क्रीन्स लावून जे भाषणं आहेत ती पोहोचवण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आलेली आहे। समोर जी बघतोय आपण, जी एक्झिट एंट्री आहे, या ठिकाणी एंट्री आणि एक्झिट अशी राहणार आहे। एकूण 3 ते 4 एक्झिट या ठिकाणी असणार आहेत आणि VIP सेक्शन असणार आहे। तो VIP सेक्शन महत्त्वाचा या ठिकाणी असणार आहे, कारण ठाकरे बंधू यांच्यासह महाविकास आघाडीतील घटक पक्षातील नेते असतील, मराठीच्या लढ्यामध्ये सामील झालेले साहित्यिक असतील, मराठी कलाकार असतील, या ठिकाणी संगीतकार असतील, हे सुद्धा वरळी डोम मध्ये येणार आहे। त्यामुळे त्या प्रत्येकाची काळजी ही या ठिकाणी शिवसेना आणि मनसे या नेत्यांची, त्यांच्या कार्यकर्त्यांची असणार आहे। त्यांच्यासाठी सुद्धा एक वेगळं या ठिकाणी प्लॅनिंग असणार आहे, ते सुद्धा करण्यात आलेलं आहे। त्यामुळे या मेळाव्याला जरी काही तास उरले असले तरी या मेळाव्याची तयारी या ठिकाणी आपल्याला करताना पाहायला मिळते। किशोरी पेडणेकर या ठिकाणी पाहणी करताना पाहायला मिळतात। पोलीस घटनास्थळी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। काय त्यांच्यामध्ये बातचीत झाली, काय अधिकची माहिती? नक्कीच आपल्यासोबत या ठिकाणी किशोरी पेडणेकर स्वतः आहेत, ज्यांनी थोड्याच वेळामध्ये पाहणी केली होती। त्यामुळे किशोरी पेडणेकरांशी थेट संवाद साधूया आपण। या ठिकाणी ताई, पाहणी पूर्ण झालेली आहे तुमची, आता नक्की काय तुमचं पुढचं नियोजन असणार आहे? काय काय सूचना देण्यात आलेल्या आहेत? नाही, मुळात सगळ्या सूचना संध्याकाळी 6:30 नंतर सन्माननीय बाळा नांदगावकर आणि सन्माननीय अनिल परब यांच्या माध्यमातून सगळ्या सूचना विभाग प्रमुख त्यांच्या लेवलला, त्यांच्या प्रमुखांना सगळ्यांना जातील। मुळामध्ये हा एक जाहीर आमंत्रण आहे, असं कोणाला पर्सनली आमंत्रण नाही, जाहीर आहे। जो मराठी भाषेवर प्रेम करतो, जो महाराष्ट्रावर करतो, जो राज ठाकरे आणि उद्धवजी ठाकरेंवर करतो, ते सगळे येणारच आहे। त्यामुळे किती गर्दी होईल, काय होईल ह्याचं भान आम्हाला आहे आणि त्याप्रमाणे आम्ही ती तयारी करतो आहे। त्यामुळे आता बघूया रात्री कुठल्या कुठल्या अजून सूचना येत आहेत। आसन व्यवस्था कितपर्यंत ठेवण्यात आलेली आहे आणि ट्रॅफिक सुद्धा होऊ शकतं, त्या दृष्टीने पोलिसांशी काय चर्चा झाली का? आसन व्यवस्था तर बऱ्यापैकी झालेली आहे आणि आमचा सैनिक असा आहे, आसन नसेल तर जिथे बसेन तिकडे झेंडाबाई करणारा सैनिक आहे। त्यामुळे शिस्तीचा सैनिक आहे, आदेशावर चालणारा सैनिक आहे। त्यामुळे अपेक्षा आहे गर्दी झाली तरी मॅनेज होईल। बॅनर्स लागलेत मोठ्या प्रमाणात वरळी डोम बाहेर, ठाकरे ब्रँडच हा मराठी महाराष्ट्रामध्ये राहणार, काय वाटतं आपल्याला? नाही, मला काय वाटणार नाही, मला पक्की खात्री आहे। त्यामुळे काय वाटतं, छान वाटतं। आरोप होतोय ठाकरे ब्रँडवरती। आरोप तर करणार ना, त्याच्याशिवाय त्यांचे प्रमोशन कसे होणार? आरोप तर होणारच, प्रमोशन व्हायला पाहिजे म्हणून आरोप जोरात करणार।
वाटेल त्या भाषेत करणार, करू दे. तर आपण बघितलं या ठिकाणी वरळी डोममध्ये पाहणी सध्या सुरू आहे. संध्याकाळी पुन्हा पाहणी करणार आणि त्यानंतर सूचना येतील आणि त्यानुसार उद्याचा जो मेळावा आहे तो या ठिकाणी त्याची तयारी त्याचं भव्य व्यासपीठ जे आहे ते आज या ठिकाणी बनून तयार असेल. जी नक्कीच, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.